गोलंदाजांपेक्षा फलंदाजावर असतं, कारण की त्याला ही एक बनवायची असते. 50-50% मॅच आता झालेली आहे. बघूया कुठे जाणार ही मॅच. एक मध्ये बनवायचीच आहे बॅटिंग टीमला, ती म्हणजे चव्हाणगावला. 66चा आव्हान स्कोर बरोबरीत झालेला आहे 65. परंतु इकडे मात्र जर बघायला गेलं तर एक बॉल बाकी आहे, एक धाव बाकी आहे. सापळा रचला जातोय, फील्ड प्लॅन रचला जातोय. ऑनलाईन आपण बघू शकतात, प्रेक्षक लोक वर्ग देखील आनंद घेत असताना आता सगळ्यांच्या नजरा या पहिल्या मॅचवर. अगदी पैसा बसून मॅच, पहिलीच मॅच दुसऱ्या दिवसाची साहेब चषक आपल्याला पाहायला मिळते. गुरुवारचा दिवस आणि शेवटचा बॉल. एक बॉल एकची गरज. सुपर मॅच. आणि काय केले विशुभाऊ, आज भी दमखम है. शेर बुडा हुआ तो क्या हुआ, शिकार करना नहीं भूलता. आणि इकडे दाखवलंय विशुभाऊने अनुभव. आजही टॅलेंटेड भारी आहे, फक्त बॅटला टच करून धावणं गरजेचं होतं. आणि इकडे फिरवलंय, चकवलंय, फलंदाजाला बीट केलंय. कमाल आहे. क्रिकेटचा खेळ असाच असतो. चौकारानंतर असं वाटलं मानगाव जिंकून जाणार. अच्छेलालने डॉट केला, एक आली आणि लाचचा बॉल डॉट झाला. हा खेळ असतो क्रिकेटचा. मॅच जिंकली मात्र साईनगर दांडे बी संघाने. अभिनंदन. नेक्स्ट मॅच एक बाजूला साहित्य बिरवाडी आणि दुसऱ्या बाजूला टीम असेल ती म्हणजेच आंबेडकर नगर पाम. कॉम्बोट्स मध्ये करूया बदल. आपल्या संबंध जुळले जातील. धावतो समालोचन घेऊन गोड आवाज कुणाल आपल्याला ऐकायला मिळेल. टॉस विन